नमस्कार लाडके बहिणींनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यातील महत्त्वाची अशी योजना लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठीच अनेक दिवसापासून महत्त्वाची अशी चर्चा चालू होती. सरकार त्याबाबत नवीन नवीन निर्णय घेत होते आणि अनेक ज्या अपात्र महिला होत्या या लाडक्या बहीण योजनेतून त्यांना वगळण्यात आलं होतं. आणि त्यामध्येच आज भर म्हणून आज एक महत्त्वाचा असा जी.आर. सरकारने काढलेला आहे. बरेच दिवसापासून चर्चा सुरू होती. काही फेक व्हिडिओ पण आलेले होते की लाडक्या बहीण योजनेची KYC करून घ्या, परंतु तेव्हा चालू झालेले नव्हते. परंतु आज 18 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने एक अधिकृत असा जी.आर. काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये आता प्रत्येक लाडक्या बहिणीला जे आहे तर ते आपल्या आधार ऑथेंटिफिकेशननुसार आधार KYC करावी लागणार आहे. तर चला तर बघूया काय आहे जी.आर. मध्ये आणि कशी KYC करावी लागणार आहे आणि कोणाकोणाला ही KYC करावी लागणार आहे. तर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 18 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जी.आर. आलेला आहे. तर जी.आर. मध्ये काय काय आहे तर ते आपण सविस्तर बघूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्याच्या पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे लाभ आहे तर लाभातील त्यामध्ये काय काय महत्त्वाचे निर्णय आहे तर माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थींचे KYC करायचे आहे. महिला व बालविकास विभागाची नियुक्त केली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC आधार ऑथेंटिफिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वेब पोर्टल KYC वर ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेचे पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC आधार ऑथेंटिफिकेशन माध्यमातून करण्यात येणार आहे. तर याची वेबसाईट देखील या जी.आर. आहे, शासन निर्णय आहे, शासन निर्णयामध्ये याची वेबसाईट अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे. अजूनपर्यंत वेबसाईटवरती जे KYCचं ऑप्शन आहे ते आलेला नाही आहे शकता. तर KYC कशी करायची आहे त्याचा देखील इथे डेमो देण्यात आलेला आहे. सर्वात पहिले माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट उघडायची. त्या वेबसाईटवरती जे आहे तर तिचं KYCचं जे बॅनर असणार त्या बॅनरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर KYC फॉर्म उघडेल. त्यावरती लाभार्थींना जो आधार क्रमांक आहे पडताळणीसाठी तो आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि आधार प्रमाणीकरणवरती OTP पद्धतीने देखील KYC होणार आहे. तर OTPवरती क्लिक करायची. आपली KYC या आधीच पूर्ण झाली किंवा नाही हे तपासले जाईल. जर झालेली नसेल, अर्धी पूर्ण झाली असेल तर आपल्याला संदेश प्राप्त होईल. जर झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थीच्या मंजूर यादीत आहे की नाही तो तपासला जाईल. आधार क्रमांक जर लाभार्थीच्या यादीत जर असला तर तो आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही, जर नसेल तर नाही असा संदेश येईल. आणि जर असेल तर तुम्हाला पुढं OTP येईल. तो OTP सबमिट करायचा आणि सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर KYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून, म्हणजे पतीचा जर अविवाहित महिला मुलगी असेल तर त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आणि विवाहित जर महिला असेल तर पतीचा देखील तिथे आधार क्रमांक लागणार आहे आणि त्यांचा देखील तिथे OTP लागणार आहे. तर ते OTP टाकल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर जे आहे तर ते तुमची जी आहे तर ती KYC झाली म्हणून असा तुम्हाला मेसेज पडेल आणि तुमची KYC ही पूर्ण होणार. अशा प्रकारचे मित्रांनो जे आहे ते तुमची सक्सेस KYC झाली म्हणून तुम्हाला मेसेज येईल. आणि तुम्हाला अशा प्रकारचा जो आता प्रत्येक महिला ज्या माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आहे त्या सर्वांना KYC करावी लागणार आहे. आपण KYC जेव्हा साईट चालू होईल तर KYC कशी करायची घरबसल्या मोबाईलवरती त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकू. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.